दौलावड गाव. बोला बोला बोला. तुम्ही ते पिसुरांचे नव्हते आले का मग दौलावड हो गावला? हो हो दौलवाड गावला किशोरांच्याकडे बरोबर आहे. मी तुमच्याकडे 4-5 वर्ष बसून माल टाकितोय. बर आपल्या मालाला 10-12 दिवस टाइम आहे. बर. नेमकं मग चालू करावं कसं करावं लागेल बरं मग? फक्त विरळून काढा, गडबड करू नका. 10-12 दिवस असेल तर जे आलेले वडा म्हणजे 10-12 दिवसाच्या ऐवजी 15-16 दिवस बाग जाईल. हम्म. आलं लक्षात, गडबड करू नका. हा. त्याच्यामुळे म्हणलं फोन करून बघावा. हा 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 हा. आमचं ते मामांचं आलं होतं ना, आज त्यांची गाडी आली म्हणतो जगतापांची. बर बर त्यांची गाडी म्हणतो आज तुमच्याकडे आली असं बघीन बघा संध्याकाळपर्यंत. बर 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 तेव्हा मामाला फोन केला तेव्हा मामा म्हणले आज दिली काढून दे म्हणले गाडी. बर तर बर. आपलं 10-12 दिवसात येईन मग. काही अडचण नाही, येऊ द्या, पैसेच करू आपण. साहेब बुकिंग करावं लागते का? हा बुकिंग करावं लागते. कारण सध्या आता काय आलंय, जागा मर्यादित आहे आणि आपल्याला जास्त झालं तर आपण इंदापूर आणि नाशिककडेच डायव्हर्ट करतोय. कारण इथं पुण्यात येऊन उभे राहून गाडी उपयोग नाही ना. कारण की तुमचे व्हिडिओ मी दररोज व्हिडिओ याच्या आधीच मोबाईल बघतो तुमचे काय मी व्हिडिओ बघतो. बर बर बर. त्याशिवाय ते करमतच नाही. अरे वा. छान आधी व्हिडिओ बघतो नंतर मग तिथून पुढे कामाला सुरुवात. छान. हेच महत्वाचं आहे. आपल्याला मार्केटिंगचा अभ्यास आपल्याला कानुसार घेणं खूप गरजेचं आहे. हा, कारण काय होतंय, आपण पिकावतोय आणि आपण जर फसलो ना, हा. त्यामुळे तुम्हाला जे एक छंद लागलाय ना, तो चांगला लागलेला आहे. साहेब पण आपलं काय झालं समजा माल आहे ना वन टाइमच काढायला आल्यावर राव. येऊ द्या ना. तरी बी थोडासा फरक पडतो. 4-8 दिवस आपण हळूहळू काढू शकतो. हा का? हो, असं काही नसतं. तुम्ही बरं पहिले मोठी मोठी फळं काढून घ्या, राऊंड मार. बरोबर चालतं. मी ना 2-3 दिवसांनी करतो बुकिंग. हो, करा 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 करा. चालते. चाल ठीक ठीक. ठेवू का मग साहेब? हो चालेल ठीक. नमस्कार. म्हटलं गाडी पाठवली आज. काल बुकिंग वगैरे केली होती. बर कुठनं बोलताय? मी जालन्यावरून बोलतोय. बर ना, ह्याला पुण्याला पाठवली ना? हो पुण्याला. 132 कॅरेटची गाडी आहे. चालेल काय. काल बुकिंग केली होती. आता आम्हाला इथनं पडतं बघा 300 किलोमीटर. बर. हा, इथून समजा गाडी गेली 11 वाजेला धकली इथून गाडी. बर मग संध्याकाळी 7-8 वाजतील. 6 वाजेपर्यंत येऊन जाईल समजा. ठीक आहे काय अडचण नाही. हा, चांगलं विकलं ना आज? हो, आज चांगलं विकलंय. फक्त आता हे 2-3 दिवस वादळ राहील. हे जरा थांबलेलं ते असं वादळ. का? हा, ते वादळ वस्तूवर सगळ्यांना मी आवाहन करतोय की जरा विरळून काढाल, गडबड करू नका. हा, बरोबर. हवला जागेवरची व्यापारी सांगतात की बाजार पडणार आहेत. मग शेतकरी अजून घाबरतोय. नाही, आता मी 2-3 प्लॉट मध्ये घेतलो आमच्या इथं. म्हणलं यार ते म्हणे तेलकट आहे. म्हणलं तेलकट जे आलं ते आलं. आता नवीन नाही येणार. तुम्ही थांबा. तुमच्या मालाला गडबड करायला 60-70-80 रुपयांनी मला द्यावं लागेल. हा. त्यापेक्षा तुम्ही मालाला थांबवा. काही होत नाही मालाला. हे माल काय अचानक काय, हे 1 वर्षात येणारं पीक आहे. हे काय कुठून काय टमाटा सारखं थोडी म्हणून कुठून तरी लागवड वाढली. याला वेळच लागतो. याला 7 महिने द्यावंच लागते, 6 महिने द्यावंच लागते म्हणलं. असं नाही होत म्हणलं कुठून मार्केटमध्ये राकेट जादू नाही होणार म्हणलं. हो. आहे का नाही? हो. असं करून मी 1-2-4 जण थांबवले हो. आणि म्हणलं तुम्ही नंतर बघा. मार्केट करायचं तर मार्केट बंद करता येईल आपल्याला, किंवा मग व्यापारी जरी म्हणलं तर मग तुम्ही फोन केला का तर तुम्हाला 100% व्यापारी पडूनच मागणार. आणि तुमच्या डोक्यात सारखं ते हीच असतो अभ्यास की आता काय करायचं. आपला नकळत फोनला त्या बटन दाबतात त्याचे आणि मग तो ओळखतो की आता हे गायला आलेला आहे. हा. आणि मग तेच. त्याचा रेट मग रिवर्स होतो. म्हणतो आता मागितलं बरं का, पण आता पुढे परिस्थिती नाही, ह्या रेट मध्ये असेल तर द्या. येस. बरोबर लगेच. हा 100% तसंच करते ते. त्याच्यामध्ये आपण फसलो जातो. घाबरू हा, नका, अडचण नाहीये, होईल, पैसे होतील. चालतं. मी आता हे पहिलीच गाडी आहे आणि आता रेग्युलर मध्ये जर पुन्हा जर योग्य वाटलं समजा, आता त्याला मला थोडंसं भाडं जास्त पडतंय. तुम्ही पण नाशिक पण पडू. चेक करा, तुम्हाला नाशिक पण जवळ आहे. असं का? हा, नाशिक पण चेक करा, एकदम नाशिकला पण जावा, किंवा तिथला व्हिडिओ चेक करा, तुमच्या लक्षात येईल. बरोबर, चालेल ना? हो. चालेल. फक्त आता ही गाडी म्हणजे कशी 130 कॅरेट एकाच नावावर लावायचे का वेगवेगळे लावायचे तेवढे? एकाच नाव लावा, काय अडचण नाही. बरं चालेल. हो. चालेल सेट. ओके. हो. ठीक.